म्हणजे ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. जिंका चला लेग्स प्ले गणपती बाप्पा मोरया. हो आडापेटीने खेळायचा प्रयत्न केलाय. सुरुवात चांगली. नदीमच्या बॅट मधून आपण बघतोय पहिलाच घणाघाती चौकार. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आपण बघतोय तब्बल आहे ती 4 धावा. अनदेम स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला मोसीम आहेत आणि गणेश निमगुडे गोलंदाजीला तयार. नदीमच्या बॅट मधून कव्हरच्या डोक्यावरून ऑफ साइडला गेलाय, पुल झालाय कुल. पुढला चेंडू आपण मैदानामध्ये बघतोय. 8 धावा फलकावरती आहेत आणि पहिल्या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी आहेत. वाट शॉट, वाट शॉट, वाट बॅटिंग. काय सुरुवात केली आहे नदीमने मैदानामध्ये. या स्पर्धेमध्ये मला वाटतं हा पहिला खेळाडू असेल ज्याने सुरुवात 3 चौकारांनी केलेली आहे. थँक्यू. धावसंख्या फलक 12. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 4 लावलाय. नदीम काय बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. अफलातून बॅटिंग आहे. ओ फटका फसलाय, जाळ विणलंय. क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द बॉल. कॅच कोणी पकडलाय. थँक्यू. नुमन 11 खऱ्या अर्थानं पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी असताना 12 धावे नव्हते. एक मोठी विकेट. नदीम नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर एक वादळ मैदानामध्ये येत आहे. एक आयकॉन बॅटर आपण बघतोय अक्षय. अक्षयला आपण अनेक वेळा खेळताना बघितलंय. नदीम ज्यावेळेस बाहेर गेले तर त्यावेळेस अक्षयने ती जागा सांभाळून ठेवली. पण नदीमने चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करून ठेवली की 12 चेंडूंच्या धावा 12 अगदीच करून ठेवल्यात
आता अक्षयला फक्त वेगळी बॅटिंग करणं गरजेचे आहे. अजूनही पहिले शतक प्रगतीपथावर. थांबवलं गेलंय. काही कारणास्तव नक्कीच पुढला चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळायचा असणार आहे. अक्षय थोडासा अभ्यास करेल आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवेल. बॅकफूट बॅक 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 करायचा प्रयत्न केला होता. थोडं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेस बॅटर सफल होतात त्यावेळेस तुम्ही वाईटची मागणी करू शकता, पण कधी ज्यावेळेस चेंडू खूपच दूर असेल, सेकंड लाईनच्या बाहेर असेल त्यावेळेस, मग त्यावेळेस पंचही थोडासा विचार करतील आणि मग आहे तो निर्णय योग्य त्या ठिकाणी देतील. थँक्यू. जाऊया पुन्हा एकदा निक्सन सर या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत आहे. हो, सेम चेंडू होता, थोडासा आतल्या बाजूला टर्न केलाय. गुड डिलिव्हरी. डॉट चेंडू. याच चेंडूने मात्र ओव्हरची होते या समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघतोय धावसंख्या आहे ते 12 रन आणि लॉस ऑफ 1 विकेट. चला थोडं स्पीड द्या. वारंवार सांगतोय आम्ही. सार्थक गोलंदाजीला आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या खात्यातील दुसरी ओव्हर मैदानामध्ये सार्थक गोलंदाजी करतील. सार्थक एक युवा खेळाडू आहेत. काका, दोन्ही काकांना विनंती आहे, लिजेंड खेळाडू. काका, थोडं बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. येस, तुमची चर्चा खरं गरजेची आहे, पण आता सध्या मैदानामध्ये नको. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 12. पुन्हा एकदा मॅचकडे जातोय आपण. आवाज दिला जातोय, चर्चा नकोय, मी विनंती करतोय. टाइम कमी आहे आपल्याकडे मित्रांनो. ही मॅच झाल्यानंतर आणखीन आहे मॅच आणि त्यानंतर आपल्याला फायनल चालू करायची आहे. हो, चांगला फटका होता तिथे आपण बघतोय. मुस्लिमचा एक सिंगल मिळत्या त्यांच्या खात्यामध्ये. चांगल्या चेंडूवरती नक्कीच एक चांगला फटका होता. कौतुक केलं कौतुक केव्हा केलं जातं, ज्यावेळेस तुम्ही कोणत्या ना कोणत्या निर्णयाला सन्मानित करता आणि ते वेळेवरती पूर्ण करता. पण तुम्हाला जर वेळेवरती ते काम पूर्ण करता नाही आलं, तर त्यावेळेस मग तुमचं नाव घेतलं जातं. आता जे.पी. एनवारीस बद्दल सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सगळ्यात लेट खेळणारी टीम आहे. टाईम टू टाईम नाही. आजही त्या टीमने खऱ्या अर्थानं उशीर केलाय, त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ह्या मॅचला उशीर झालाय. त्याच्यामुळे वेळ वाया नका घालू, कारण की टायमाला लय महत्व आहे. तुम्हाला दिलेल्या टायमाच्या आत ओव्हर संपवणं गरजेचं आहे. जे निवारेस त्याच्यामुळे थोडंसं फास्ट खेळायची आमच्याकडून विनंती आहे. धावसंख्या बदलतीये. 15 धावा फलकावरती आहेत आणि दुसऱ्या षटकातील काही चेंडू मैदानामध्ये बाकी. कालिया कितने आदमी थे कालिया मैंने आपका नमक खाया सरकार येस 18 धावा फलकावरती आहेत. विक्की सुनसोना खऱ्या अर्थानं ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. ओ माय गॉड, अफलातून फटका. प्रेक्षकांना विनंती असेल, जाताना बाउंड्री रोपच्या बाहेरून जावा. सर पता चला आपकी पार्टी है 25 को 25 तारीख पार्टी
धावा बनवणं गरजेचं आहे. इथे थांबू नका. जो थांबला तो संपला. आणि ही मॅच जिंकली तर पुढे चान्स आहेत. तुम्ही पराभूत झाला तर इतिहास स्पर्धेचा प्रवास तुमचा संपणार आहे. एवढी सुंदर स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं आपण बघतोय. हे देखणं आयोजन आहे, देखणं नियोजन आहे या. आणि आपण ज्या ग्राउंडवरती खेळतो ना मित्रांनो, कॉमर्स झोन ऑफिसच्या समोरचं हे ग्राउंड आहे. मेंटल कॉर्नर ग्राउंड ज्याला म्हटलं जातं. आयोजन बघा कसं आहे. आपण अनेक ठिकाणी ग्राउंड बघतो. पण या ग्राउंडची मज्जाच वेगळी आहे. एक चांगले ग्राउंड आहे, चांगले बाउंडरी रोप आहे. मग जशी IPL फील येते ना, निक्सन सर, ती फील खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आहे. आता आपण अनेक स्पर्धा बघितल्यात. कुठेतरी झेंडे लावा, कुठेतरी दगडी लावा, कुठेतरी फक्की लावा. पण इथे नियोजन आहे. आणि हे नियोजन कोणाचं आहे? अस्लमबाई खान. एका खेळाडूलाच माहिती आहे, की एका खेळाडूसाठी मैदान कसं असावं. खोलवरचा चेंडू होता. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग तिथे मात्र मी सुटी चेंडू चौकार. Hit the lights. आणि 26 धावा फलकावरती आहेत. एक गडी बाद. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी. 26. फोन येतोय अजून ग्राउंडचं काहीतरी झालंय. 20 तारखेचं आहे. ऐका ना मग. होय. एक स्पर्धा आहे राखणीमध्ये. 15 दिवस होती. पण हा 15 दिवस संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंतच मॅच होती. आणि हे बॉक्स क्रिकेट आहे, लगेच मॅचेस संपतात. चार ओव्हरीच्या आहेत. सचिन कोल्हेंची ती स्पर्धा आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करा ना. मला नाही जमत तिकडे जायला. संध्याकाळी निवांत 7 ला चालू होते. 6-7:30 आणि 11 वाजेपर्यंत मॅचेस संपतात. त्यांना कॉल करा. 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 ऐका ना. ऐका सरांना जाऊ द्या. आज उद्या. आज जाऊ ना. चला जाऊया मैदानातून. खऱ्या अर्थानं मावळ मुळशीचा एक सुंदर आवाज योगेशजी सावळे सर खऱ्या अर्थाने या सामन्याचा लाईव्ह आनंद घेतात. एक छान कॉमेंटेटर आहेत आणि या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. नोमन 11 28 धावेनवरती 2 गडी बाद आहेत. आणि जेपीएन वॉरियर्स खऱ्या अर्थाने एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये करताना. जीवनात रिक्स नाही तर काही नाही. जीवनामध्ये रिक्स घ्यायला शिकणं गरजेचं आहे. आत्मविश्वास तुमचा असणं गरजेचं आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतायत
विनायक. विनायकच्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. फिल्डर आहे तिथे डाऊन द बॉल. कॅच होतोय सुंदर. Jazz in the mix. क्षेत्ररक्षण लावणी घ्या सर. सकाळचं वातावरण आहे. तुम्ही लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न करा. 3 षटकांचा सामना संपलाय. 29 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही उशीर केलाय. तुम्ही उशीर लावू नका. तेच इथं बसलेले होते ना आता. तेच आतमध्ये गेले. तेच बसले होते इथं. पण प्रत्येकाला रन सांगतोय आपण. ते म्हणतात पहिल्या ओव्हरला 20 होते. ते म्हणतात पहिल्या ओव्हरला 20 होते फिल्डिंग वाले. मी त्यांना तेच सांगतोय. 3 बाउंड्री आल्यात, 1 डॉट आलाय. सॉरी 1 विकेट आणि 2 डॉट आहेत. 2 डॉट आहेत. ते म्हणले 20 रन आहेत. कसं असं कसं काय द्यायचं सांगा बरं. थँक्यू. लाईव्ह बघा ना लगेच होऊन जाईल. लाईव्ह मॅच बघा त्यावरती किती रन झाले. जे काय रन आहे ते लाईव्ह मॅच बघून आपण लगेच काउंट करणार आहोत. पण आता पुन्हा एकदा मॅच कडे जातोय आपण. 3 षटकं बाकी आहेत. चला. गणेश निमगुडे गोलंदाजीला तयार आहेत. बॅटरचं नाव नॉन स्ट्राईकला शैलेश आहेत. स्ट्राईकला अजय आहेत. गणेश निमगुडे गोलंदाजीला तयार आहेत. 4थ्या षटकातला पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. एक चांगला चेंडू आपण बघतो मैदानामध्ये. DOT डॉट. पुढल्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतील. पण इथे ताकद लावली गेली आहे. सरळ खेळण्याचा प्रयत्न केला आपण बघतोय. या फटक्यावरती सिंगल मिळेल. थोडीशी घाई आहे, थोडीशी गडबड आहे. महत्वाची मॅच आहे. आणि तुम्ही ही मॅच जिंकला तर तुम्हाला पुढील मॅच साठी तयारी करावी लागेल. आणि मॅच पराभूत झाला तर तुमचा प्रवास मात्र या स्पर्धेतून थांबणार आहे. कारण थांबला तो संपला. मोठा फटका आहे.
क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पण इथे कॅच सुटलाय. आणि जिथे जिथे कॅच सुटल्यात आपण तिथे तिथे हे पहा पंचांचा निर्णय अंतिम राहील. भाई भाई असलम भाई बॅट्समन आर्ग्युमेंट करतोय नो बॉल साठी. ऍक्च्युली फ्रंट जो पैर होता लेफ्ट वो लाइन टच राइट लेफ्ट में चलता है. पीछे वाला पैर नहीं लगना चाहिए. वो उसको समझा रहा है. तो बोल रहा नहीं नो बॉल है. बेल्स इथे दांडी 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 उडवली गेली आहे. पिया तू अब तो आजा, छोला मन बहके आगे बुझा, तन्ही डोला ठंडी हो जाए थँक्यू थँक्यू डीजे. चला लवकरात लवकर. बॅट्समन यायच्या अगोदर तुमची फिल्डिंग लागायला पाहिजे इकडे. तुम्ही खूप टाइमपास करताय. पुढल्या चेंडू मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार आहे बॅटर. ओ टायमिंग आहे. व्हाट अ शॉट, ब्युटिफुल बत्ती गुल. हो आताही मोठा फटका आहे पण फिल्डर बॅटर सेफ आहेत कारण की आपण बघितला मोठा फटका होता. बॅटर खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत असताना आपण बघितलं क्षेत्ररक्षक खूप दूर होतं. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 38. एक थोडस स्कोरिंगला नेटचा इश्यू होतोय त्याच्यामुळे थोडस आपण मागे पुढे होतोय पण आहे. थर्टी एट रन त्याच्यासाठी काय असतं प्रत्येक खेळाडूंनी इथं बसणं गरजेचं आहे. आता कैलास सर होते इथे म्हणून ते लवकर झालं नाही तर शेवटच्या चेंडूवरती झालं असतं तर अजून आपल्याला मागे जावं लागलं असतं. बॉलर नेम सांगा. चंदू विनायक मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगला चेंडू होता स्लोचा चेंडू मैदानामध्ये बघतोय मिडला जाईन ऑन द सिंगल डबलचा प्रयत्न बॅटर येते आहेत पण पंच सांगतील तो निर्णय मात्र आपण नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाला नक्कीच आपण जातोय. प्रत्येक सेफ आहे बॅटर तिथे सेफ आहेत आणि ते 2 धावा नक्कीच पूर्ण असतील. या 2 धावेने धावसंख्या फलक आहे
40. व्हाईट बॉल. आमचे दोन पंच खूपच चांगली कामगिरी करत आहे. हा उत्कृष्ट शॉट मारलेला आहे. 4 रन. या बाउंड्री नंतर डीजे थँक्यू. या बाउंड्री नंतर धावसंख्या झालेली आहे 45. ओ हो हो. Exclusive. DJ Abhishek. Face. Exclusive. थँक्यू 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 डीजे. चांगली छान मराठी जुनी हिंदी गाणी लावा. संघाचं अभिनंदन 51. वा टायमिंग बघितलाय, टप्पा बघितलाय, चौकार दिसलाय. थँक्यू. एकीकडे आपण बघितलं चौकार, नंतर आपण अगदी ऑन साइडला पुल केलाय षटकार. आता रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला होता, सक्सेस होताना चौकार मिळतोय. काय बॅटिंग केली बघा शैलेशने मैदानाच्या आतमध्ये. डबल पंजा 55 धावा फलकावती नोंदवल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. गुड रनिंग द विकेट. आपण बघतोय 2 धावेने धावसंख्या जाते पुढे. अब तक बन गए है 57. या 57 धावेंवरती मॅच खेळतोय. आपण बघतोय 4 विकेटी. वा टायमिंग हवाय सपर षटकार. थँक्यू. अगल शैलेश सर ने मैदान के अंदर बैक टू बैक 3 6 मारे तो युवोदीचक जाकिर भाई की तरफ से 2000 का इनाम होगा. बहुत ही अच्छी सवेरे सवेरे जाकिर भाई ने खुशी जाहिर की है. अगर 3 छक्के लगते हैं तो आपको 2000 रुपये मिलेगा, वो भी कैश प्राइज तुरंत. तो हम चाहते हैं 3 षटकार. एक चांगला फटका आपण बघतोय अंगावरती आलेला नाही, टोलून दिलाय ऑन साइडला. सिंगल मिळेल थोडी
हो नैसर्गिक अडथळा दिग्गल डब्बल डब्बल नंतर ट्रिपल. ये ट्रिपल सीट है, ये हिलेगी नहीं ये डुलेगी. एक एक शॉर्ट रन आहे अर्थात दोनच मिळतील आताच्या. सिक्स्टी फाय. What a shot! What a beautiful! थैंक यू भाई. इस गेंद पे अगर छक्का है तो 2000 रुपए देना पड़ेगा. सलग 2 छक्के हो गए उनके. चलो जाएंगे. यस वो तैयार है. मिल जाएंगे 2000, मिल जाएंगे. खेला है उसी तरह से. थँक यू. आणि आजच्या दिवसातली पहिली षटकार हॅट्रिक शैलेशच्या बॅट मधून आपण बघतोय. लेकिन सरांनी जेव्हा पारितोषिक लावलं तेव्हा त्याच्या आधी षटकार मारला होता. पण आता हे 2 षटकार आहेत त्याच्यामुळे सर टेन्शन घेऊ नका. तुमचं प्रेम असेल तुम्ही जे द्यायची द्या. पण देना होगा आपको, देना होगा आपको, निकालना पड़ेगा 2000 रुपए. हेलो, थैंक यू डीजे. देखो जाकिर भाई का कितना प्यार है. उन्होंने बोला और 2 मारो और 2 दे देंगे. सो प्लीज शैलेश कीप इट अप. हम चाहते हैं और 2 छक्के देखना. और अपने यहाँ पे पेविलियन में जो उनके टीम बैठे हैं उनके लिए प्लीज क्लैप कीजिए हमारे बैट्समैन के लिए. लागोपाठचे 4 षटकार मारलेत शैलेशने मैदानामध्ये. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून जाईन. मोठा फटका. थोडीशी मिसफिल्डिंग होती पण सातत्याने धावा बनवण्याचा प्रयत्न आहे. केलाय केलाय चोरटी धाव मिळती. इथे थांबणार नाही, इथे पळणार आहे. मिल गए यहाँ पे 2 रन आसानी से मिल गए. आताची यस आताचा फटका आपण चेक करतोय लगेच काय आहे तिथे बाउंड्री आहे की नाही. यस तिसरे पंच निक्सन सर तयार आहेत. जाकिर भाई, भाई आपको विश्वास था क्या उन पे कि ये मारेंगे? हमको भी आप पे भरोसा था कि आप निकालोगे. निकालना पड़ेगा. उन्होंने मारा है तो सेफ आहे. चला आताचे धावा पंच किती? 3 धावा आताच्या. थँक्यू. या 3 धावांनी धावसंख्या फलक 86. 86 धावा फलकावरती आणि शेवटचे 1 चेंडू बाकी आहे आणि खेळण्यासाठी मैदानामध्ये रोहन तयार आहे. शैलेशच्या बॅट मधून मोठा फटका. पुल केलाय, कुल केलाय. ताता थैयानं बघ भैया. थँक्यू. शैलेशसाठी जोरदार टाळ्या. सगळ्यात फास्ट 50 धावा बनवणारा. 12 चेंडू आणि 52 धावा. काय बॅटिंग केली अफलातून. सगळ्यात मोठा स्ट्राइक रेट 433 च्या स्ट्राइक रेटने धावा बनवल्यात. काय बॅटिंग केली म्हणजे प्रत्येक चेंडूला 5 धावा बनवल्यात. एक चांगली बॅटिंग मध्ये जिंकण्यासाठी बघा आपण बघतोय
92 बनवल्यात 93 जिंकण्यासाठी. देना है दे दो, वो बोले नहीं तो रहने दो, ज्यादा है तो हमें दो, हमें कुछ प्रॉब्लेम नाही. चला जाऊया. 93 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. मॅच होती कुठे? 63 धावेंवरती. थोडस मनामध्ये स्वतःला तयार केलं आणि शैलेशने काय बॅटिंग फिरवली, अफलातून. ही इनिंग संपवावी, कारण आपल्याला खूप सारे मॅचेस खेळवायचे आहेत आणि आउट झाल्यानंतर टीम मीटिंग करायची नाही आहे. आणि ज्यावेळेस बॅट्समन आउट होतोय तर दुसरा बॅट्समन रेडी होऊन त्या सर्कलच्या आतमध्ये ज्यावेळेस आउट होऊन जो बाहेर येतो त्याच्या आधी तुमचा बॅट्समन आतमध्ये जायला पाहिजे. हे 92 धावा बनवल्यात दोमण 11 या टीमने. जेपीएन वॉरियर्सला जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 93 धावींची गरज आहे. आता शैलेशचा जो स्कोर आपण वैयक्तिक बघितला तर 12 चेंडूंमध्ये 52 धावांवरती खेळलाय. मग या स्पर्धेमधला सगळ्यात फास्टेस्ट धावा बनवणारा तो आहे. यस सर, लेग्स प्ले पंचांच्या डाव्यापासून गोलंदाजी करतील. पहिली गोलंदाजी करताना रोहन उत्तेकर, स्ट्राईकला गणेश निमगुडे आयकॉन खेळाडू, नॉन स्ट्राईकला शुभम. लेग्स प्ले. गणेश निमगुडेची बॅट पहिल्या चेंडूवरती. नदीमने जशी सुरुवात केली ती सुरुवात मैदानाची.
थँक्यू. सुरुवात चांगली केली. आपण ज्यावेळेस मागल्या मॅचला हेच नदीमला खेळताना बघितलं तर पहिल्या 3 चेंडूत चौकार मारले होते. तीच कामगिरी गणेश निमकुडे मैदानामध्ये करताना. खोलवरचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळलाय तिथे. थोडासा फटका फसलाय. मिस्टाईन फटका मैदानामध्ये सिंगल मिळतोय. एक सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 1-5. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी असताना आवेळा बॅटीने खेळायचा प्रयत्न. ऑन साईडला जाईन फटका मोठा आहे. सिंगल मिळतोय. डबलचाही प्रयत्न केलाय. 2 धावा आहेत. आणि या 2 धाब्यांनी धावसंख्येमध्ये वाढ. 7 धावा फलकावरती. हो काय पुल केलाय बघा. हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हरच्या डोक्यावरून एक टप्पा खात चौका. या चौकाने गणित बदललंय. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी असताना 11 धावा. यॉर्करचा वापर केलाय. सिंगल मिळतो तिथे. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न नकार दिला गेलाय. धावसंख्या फलक आहे 12. प्रत्येक चेंडूवरती धावा बनवणं गरजेचं आहे. आजचा अंतिम दिवस आहे. मेगा फायनलची मॅच करताना लागणार. प्रेक्षकांची अफाट गर्दी मैदानाच्या आतमध्ये दिसेल तुम्हाला. प्रेक्षकांवरती सुद्धा पारितोषिक काल लावले गेले. हो हेलिकॉप्टर उचललंय. थांबणार नाही. थांबवलं होतं पण चौकार. FKK Remix. थँक्यू. चला थँक्यू. चला टीम मीटिंग नकोय सर. नदीम सर विनंती आहे. कारण आपला खूप उशीर झालाय. ह्या टाइमला आता दुसरी मॅच चालू होणं गरजेची होती. जर आपण 9ला मॅच चालू केली असते तर आता 10:30 दुसरी जी मॅच आहे यानंतरची आपण चालू केली असते. पुढली टीम तयार आहे. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवता येतील. 38च्या बाहेर आपण बघितलं तर शतरक्षक कमी असतात. 2 आता त्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या तुम्हाला भरून काढायच्या षटकाराने चौकाराने. हो मोठा फटका. फुल टॉस दिलाय तिथे. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करतील. शैलेश काय अफलातून बॅटिंग केली आणि क्षेत्ररक्षण करताना या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 18. अजूनही 29 चेंडू आणि 75 धाव्यांची गरज आहे. पॉवर प्लेची माझ्या मते शेवटची वर मैदानामध्ये टाकली जाते. नदीम एक आयकॉन बॅटर आहेत. आयकॉन गोलंदाज आहेत. एक चांगले फिल्डर आहेत. हो चांगला चेंडू तोच टाकला गेला होता. तोच टप्पा. शैलेश आहे तिथे. सिंगल बरोबर इथे डबलचा प्रश्न नकार दिला गेलाय. 19 धावा
अजूनही 4 चेंडू बाकी आहे षटकातील. निर्णायक खेळी तुम्हाला करावी लागेल. थोडस विचार करून शांत डोकं ठेवून. व्हॉट अ बॉल आपण बघतो ऍक्शन फास्ट केली आणि एकदम स्लो चेंडू टाकला गेला. आपण फास्ट चेंडूवरती मोठे मोठे फटके बघितल्यात, पण स्लो चेंडूवरती फटका मारणं हे शक्यतो होत नाही लवकर. कारण की बॅटर तयार राहतो फास्ट खेळण्यासाठी आणि गोलंदाज एका वेगळ्या माइंडने गोलंदाजी करतो. तीच नदीमच्या हातामधून गोलंदाजी आपण बघतोय. ही शैली असते आणि ती शैली तुम्हाला मैदानामध्ये दाखवायची असते. 19 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा आटन केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये. गणेश निंबुडे खेळायला तयार होते पुढे येऊन. चेंडूवरती आक्रमण चढवणार होते, पण त्यांचा अभ्यास केला नदीमने आणि त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये आहे. कमबॅक आहे. 4 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. आणि संघाचे कर्णधार असतील ना, तर तिथे तुम्हाला अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करणं गरजेचे आहे. फुलटच दिला गेलाय. ओ चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. मिस फिल्डिंग, सीमा पार, चौकार. Exclusive. GK. DJ Bros. थँक्यू. डीजे लक्ष द्या मैदानात. तेवीस धावा फलकावरती आहेत. लॉस ऑफ 0 विकेट आणि या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. अर्थात 25 चेंडू आणि 70 धाव्यांची गरज आहे. हो इथे बॅटीची कडा होती. 38 मध्ये अडवला जाईल. सिंगल मिळतोय. 12 चेंडूंमध्ये बनवल्यात 24 धावा. आता 24 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 69 धावा. कोणाची होईल हवा? जो ठोकेल धावा, जो रोकेल धावा त्याचीच हवा. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. बॉलर नेम रोहन उत्तेकर. गणेश निमगुडे, ये ठोकेगा, ये नहीं रोकेगा. धावसंख्या फलक 30. गणेश निंबुडे तयार आहेत बॅट घेऊन. हो चांगला चेंडू तयार होते आक्रमण चढवण्यासाठी, पण एक वेगळी गोलंदाजी आपण बघतोय रोहनची. आपण गोलंदाजी पहिल्यांदा बघितली. त्यांच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार केला, लॉंग ऑनला एक मोठा षटकार केला. त्यानंतर नदीमने सांगितलं की भाई अभी ये लास्ट गेंद है, बाकी की गेंद आपको डालनी है तो अलग तरीके की डालनी पड़ेगी.
क्योंकि उस गेंद पे ये गणेश बड़े बड़े फटके मारेगा। रोहन फिर से एक बार तैयार। डाली है थोड़ी सी बाहर, अंदर खेलना चाहते थे, सिंगल मिलेगा वहां पे। सिंगल के साथ स्कोर 32 रन, लॉस ऑफ 0 विकेट। और ये तीसरे ओवर के 3 गेंदे अभी भी बाकी है मैदान के अंदर। भाई आज जीतोगे तो आगे खेलोगे, आज हारोगे तो यही रुकोगे। खेलना है तो जीतो। गेंद अच्छी डाली थी। यस, यस यस यस। अजूनही धावा भरपूर बनवायच्यात। 33 धावेंवरती आपण बघतोय जेपीएन वॉरियर्स आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना नोमान 11 तो चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, पण आता इकडे मात्र चांगला चेंडू होता, पंचाने दंडित केलंय। वाईट चेंडू। 34 धावा फलकावरती। पार्टनरशिप बघा आपण बघतोय 16 चेंडूंमध्ये 34 बनवलेत। आता तुमच्याकडे आहेत 20 चेंडू आणि या 20 चेंडूंमध्ये तुम्हाला बनवायच्या त्या 59। एक एक चेंडू महत्वाचा आहे। षटकार गेले की मॅच अगदी जवळ येईन, डॉट गेला की अगदी मॅच जवळ येईन। बॅट ती कडा, कॅच होती तिथे, फिल्डिंग मिस होते। एकदा नाही दोनदा, दोनदा नाही तीनदा। पस्तीस धावा फलकावरती आहेत आणि या षटकाचा शेवटचा चेंडू। चांगला चेंडू आपण बघतोय, शतक संपलं गेलंय ते तिसऱ्या क्रमांकाचं। 18 चेंडूंमध्ये बनवल्यात 35। आता त्याच 18 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 58 धावा। रोचक। 18 चेंडू आणि 58 धाव्यांची गरज आहे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे। गोलंदाजीला तयार आहे शैलेश, ज्यांनी 12 चेंडूंमध्ये 52 धावा बनवल्या। सगळ्यात फास्टेस्ट 50 धावा बनवणारा शैलेश मैदानामध्ये गोलंदाजी करेल। स्ट्राईकला आहे शुभम, नॉन स्ट्राईकला गणेश। या षटकातला पहिला चेंडू झेल टिपलाय, खेळ संपलाय।
एक चांगला फटका आपण बघतोय. विकेट नंतर 2 धावा मिळतील. न्यू बॅटर युनुस मैदानामध्ये आहेत. 37 रन लॉस ऑफ 1 विकेट. जिंकणं महत्वाचं आहे. 16 चेंडू आणि 56 धावींची गरज आहे. नदीमची अजून एक ओव्हर मैदानामध्ये आहे. डॉट चेंडू आहे. थोडंसं कमबॅक केलंय शैलेशने मैदानामध्ये. 15 चेंडू आणि 56 धावींची गरज. हो, खेळायचा प्रयत्न केला होता गणेश. कधी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला येतील असं झालंय. प्रत्येक बॉलवर रन सर आपला माणूस बसवा सर प्लीज इकडे सर. प्रत्येक बॉलर रन सांगतोय की 37 रन लॉस ऑफ 1 विकेट. मी फक्त रन सांगतो, किती रन लागतात ते नाही सांगत. ओके, जाऊया मॅच कडे. हो, थोडासा डायव्हर्सच्या बाहेर चेंडू आहे. वाईट चेंडू दिला गेलाय. 38 धावा फलकावरती, एक गडी बाद आहे आणि चौथ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहे. पुल केलाय कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहेत. मिळेल ते चौकार. चांगला फटका. Santosh. 13 चेंडू आणि 51 धाव्यांची गरज आहे. 42 बनवल्यात एका विकेटच्या नुकसानीवरती. पुन्हा एकदा तीच दिशा, तोच फटका आणि क्षेत्ररक्षक आता तैनात आहेत. शतक संपलं गेले ते 4थ्या क्रमांकाचं आणि 12 चेंडू 49 धाव्यांची गरज आहे. मोठा फटका गणेश निमगुडेच्या बॅट मधला. विकेट. मोठी विकेट, मोठं वादळ मैदानाच्या बाहेर. गणेश निमगुडे आपण बघतोय 26 धावा बनवून मैदानाच्या 22 धावा बनवून मैदानाच्या बाहेर परतलाय. 11 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज आहे. वाह, टायमिंग आहे. टायमिंग, मोठा फटका, षटकार. ए हेलो ऐसा कौन हाँ वो मछली वो मैं जिससे सारे मछुआरों पे चल रहा था
10 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज आहे. थोडं फास्ट खेळा विनंती आहे. म्हणजे शैलेशने जी बॅटिंग केली ना आता त्या गरजेची बॅटिंग आहे. चला 10 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज आहे. संघाचं अभिनंदन. 50 धावा बनवल्या गेल्यात. पंचांच्या डाव्यापासून गोलंदाजी करतील. गोलंदाज तयार. अक्षय पुल केलाय फोटो तिथे आणि या चेंडूवरती मात्र खरंच एक सिंगल मिळते. थोडीशी काही करावी लागणार आहे. म्हणजे शेवटच्या काही चेंडूंवरती शैलेशची बॅटिंग केली ना तीच बॅटिंग आता तुम्हाला करणं गरजेचे आहे. चांगला फटका आहे. ऑन साईडला जाईन लॉंगला सिंगल मिळेल. डबलचा केलाय प्रयत्न पण नकार दिलाय. हे घाई आणि गडबड होते आणि ते 3 धावा बनवल्या गेल्यात. जिथे एक जायची तिथे 2 गेले. जिथे 2 होते तिथे 3 गेले. आणि हे काल दिवसभरामध्ये आपण बघितलंय 3 वेळा असे थ्रो झालेत जे 2 देऊन चौकार गेलेत. चांगला फटका. पुन्हा एकदा तीच दिशा तोच फटका आहे आणि तोच फिल्डर कदाचित असेल. येस एक सिंगल बनवली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा बनवल्यात. या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक 56. या षटकातला शेवटचा चेंडू. एक चांगला चेंडू. धावसंख्या फलक 56. 5 षटकांचा सामना संपलाय. 2 विकेटी आहेत. 7 चेंडू आणि 37 रन. 37 धावेंची गरज. येस यानंतरचा होणारा सामना आहे विनर टीम टू बाबाज 11. टीमने तयार राहायचंय. पहिला चेंडू खोलवरचा टाकलाय. DOT डॉट. दानिश आहेत का दानिश? हो चांगला फटका. 1 हँड कॅच घेण्याचा प्रयत्न पण आउट ऑफ द पार जातोय तिथे. षटकार. अजूनही काही चेंडू बाकी. भरपूर धाब्यांची गरज आहे. हो हो टायमिंग आहे. मोठा फटका. बॅक टू बॅक षटकार. थँक्यू. 3 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे. हो दांडी 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 गुल.
2 चेंडू आणि 2 चेंडू बाकी आहेत शेवटचे. दानिश अन्सारी सर, थोडा संपर्क साधा. 2 चेंडू बाकी. फटका आहे पण स्लिपला जाईन. सिंगलचा प्रयत्न नक्कीच होईल. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. विकेट मिळते या मोठी शैलेशला आणि या सामन्याचा सुद्धा मॅन ऑफ द मॅच तो ठरतोय. 12 चेंडू 52 धावा आणि 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅन ऑफ द मॅच शैलेश ढले. शैलेश ढाले मैदानाच्या आतमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरतोय. या सर तुम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करतोय आणि आपण लगेच टॉस करतोय. विनर टीम ते बाबाज 11 या टीमच्या माध्यमात आता हा सामना रंगणार आहे. Exclusive. Amit RD. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं योधेचे विशाल भाऊ साबळे, आमचे आदरणीय प्रवीण भाऊ ओवाळ आणि आमचे आदरणीय या दोन्ही मान्यवरांच्या या ठिकाणी स्वागत आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. आणि युवा उद्योजक विशाल भाऊ साबळे या तिन्ही मान्यवरांना विनंती आपण या टॉस्का बॉक्स मध्ये येऊन आपण या खेळाडूला सन्मानित करतोय आणि लगेच टॉस करतोय.